रेल्वे स्टेशनला मालगाडी जी आहे तिनं तोडून ही मालगाडी 2 नंबर ट्रॅकवरून जाणं अपेक्षित होतं, मात्र ती 1 नंबर ट्रॅकवरती चढली आणि ट्रॅक देखील तुटलेला आहे आणि आपण आता बघतोय ही मालगाडी अडकलेली आहे, त्यामुळे रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे आणि संपूर्ण मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय अनेक रेल्वे प्रवासी यांनी गर्दी केलेली आहे स्थानकावर। त्यानंतर आपण या ठिकाणी स्कायवॉक बघतोय, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण आत्ता बघतोय रेल्वे पोलीस आहेत, त्यानंतर रेल्वे कर्मचारी आहेत, ते सगळ्यांनीच त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आहे ती तातडीची परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कुठेतरी रेल्वे प्रशासनानं आता म्हणजे हातात काम घेतलेलं आहे। बघतोय आपण ही जी मालगाडी आहे ती थांबलेली आहे, कारण ही मालगाडी जी आहे तिला चुकीचा सिग्नल मिळाल्यानं ही जी काही रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेची ती आपण बघतोय। बदलापूर रेल्वे स्थानकाला रेल्वेची जी काही यातना आहे, जी काही आहे ती बदलापूरकरांसाठी कंपेन झालेली आहे। आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा रेल्वेची ही जी काही आपण 7:30 बघतोय, आत्ताच मालगाडी जी आहे ती बंद पडलेली आहे या ठिकाणी, कारण मालगाडीनं सिग्नल आहे तो तोडलेला आहे आणि मालगाडी अचानक 1 नंबर ट्रॅकवरती आल्यामुळे हा जो काही आपल्याला जो खोळंबा झालेला आहे तो दिसतोय। मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासन जे आहे ते या कामात लागलेलं आहे। आपण बघतोय ही चूक नेमकी कोणाची किंवा या संदर्भात आपण आपल्याबरोबर बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत राजेंद्र नरसाळे, आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। सर, काय घटना आहे एकंदरीत? 1 नंबरला 2 नंबरवरून गाडी जाणार होती, कल्याणहून आलेली मालगाडी, तिला चुकून सिग्नल दिला गेला की काय झालं टेक्निकल इश्यू तो कळला नाही आणि गाडी डायरेक्टली 1 नंबरला गेलेली आहे तिथे आणि त्याच्यामुळे सगळं हे झालेलं आहे, स्टॉप झालेलं आहे पूर्ण मागच्या वेळेस जवळ अर्धा-पाऊण तास झाला आणि अर्धा-पाऊण तास अजून चालू व्हायला वेळ लागला आणि अर्धा तास तरी जाईल चालू होण्यास। कधी झालेला आहे हा प्रकार? हे साधारणतः 4:30ला झालं आहे। 4:30ला झालेला आहे। 4:30 वाजता ही जी मालगाडी आहे ती रेल्वे ट्रॅक तोडून ही 2 नंबरवरून 1 नंबरवर आलेली आहे आणि यामुळे मध्य रेल्वेचा पुरता खोळंबा झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे त्यामुळे पूर्णपणे खोळंबलेली आहे। आपण बघतोय या ठिकाणी स्टेशन मास्टर जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालगाडी लाल सिग्नल असताना लाल सिग्नल तोडून ही मालगाडी पुढे आलेली आहे, सरकलेली आहे, त्यामुळे 2 नंबर ट्रॅकवरून जाणारी ही मालगाडी हिने आपला ट्रॅक तोडून ही 1 नंबर ट्रॅकवरती गेलेली आहे आणि तिथेच थांबलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात रेल्वेची जी आहे ती वाताहत झालेली आहे। अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर हे जे लाईनमॅन आहेत आणि हे कर्मचारी आहेत त्यांना लगेचच तातडीनं कामासाठी नेण्यात आलेलं आहे। आपण बघतोय या ठिकाणी रेल्वे पोलीस देखील आहेत। या ठिकाणी 3 नंबरचा जो ट्रॅक आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे, जेणेकरून मुंबईवरून इकडे येणारी लोकल जी आहे ती येणार आहे। आपण परत माहिती घेऊया त्या संदर्भात। आपण बघतोय या ठिकाणी आपण जवळ जाऊन प्रक्षेपण करू शकत नाहीये, रेल्वे प्रशासनाचे नियम आहेत, रेल्वे प्रशासनाकडून त्या बाबतीत नियम घालून येतात। आपण बघतोय या ठिकाणी मालगाडी जी आहे ती खोळंबलेली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडलेली आहे आणि आपण या ठिकाणी मोठी प्रवासी संख्या बघतोय। लोकांचे अतोनात हाल होत आहेत आणि ही पहिली वेळ नाहीये बदलापूरकरांसाठी, हा नियमित आहे। तर हा बदलापूरकरांना हा त्रास काही नवा नाहीये। बदलापूरच्या मध्य रेल्वेची ही जी काही समस्या आहे, ही जी 7:30 आहे ती संपत नाहीये। काय सांगाल, तुम्ही रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताय, काय सांगाल? बघा आता स्टेशन मास्तर येऊ देत, बोलतो मी त्यांच्याशी, जे काय आहे ते जे झालं ते चुकीचं आहे, पण त्याच्यामुळे झालं ते बघावं लागेल आणि बघू आता। जर आता थोडंसं गाड्यांना पण फ्री द्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण तिथे स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये बोलू। मैडम 3 नंबर जो ट्रैक खाली किया है मुंबई से यहाँ आएगी क्या लोकल? मैडम उधर से और ये खाली है और ये मुंबई से आने वाली का क्या है?
हम कुछ नहीं बोल सकते, वो प्रशासन। मुंबईवरून येणारी बदलापूरकडे येणारी लोकल मात्र या ठिकाणी येऊ शकणार नाहीये आणि 3 नंबरचा जो ट्रॅक आहे तो खाली करण्यात आलेला आहे, जेणेकरून कर्जतवरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल जी आहे ती जाऊ शकेल. मात्र मुंबईहून आता बदलापूरकडे येणाऱ्या लोकल ह्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. जोपर्यंत मालगाडी काढली जात नाही बाजूला, ट्रॅक जिथे तुटलेला आहे तो जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही वाहतूक सुरळीत होणार नाही आणि याला किती वेळ लागेल हे आता सांगणं कठीण आहे. साधारण याला 1 ते 2 तास देखील जाऊ शकतात आणि ही जी परिस्थिती आहे आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासी जे आहेत ते जमा झालेले आहेत. आपण ही बदलापूर रेल्वे स्थानक 3 क्रमांकाची गर्दी बघतोय. आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. कधीपासून या ठिकाणी उभे आहात तुम्ही? आम्ही आता काय सूचना वगैरे ऐकायला आल्या का? काही सांगण्यात आलं? ऐकायला आलं नाही, काहीही सांगत नाहीये आणि नुसतं फक्त उशिराने धावत आहेत एवढंच बस, धावतच नाहीये. मालगाडीची जी काही अडचण झालेली आहे त्याच्याबद्दल काय सूचना देण्यात येईल? काहीही नाही, काहीही सांगितलं. तुम्ही कधीपासून उभे आहात या ठिकाणी? आपण कधीपासून उभे आहात या ठिकाणी? मला एक 15-20 मिनिटं झाली आहे. पण काही सांगण्यात आलंय का नाही, रेल्वे काही अजून तरी अनाउन्समेंट अशीच नाही. नाही झालेली आहे. रेल्वेकडून अद्याप कोणती अनाउन्समेंट झालेली नाहीये अशा प्रकारची माहिती रेल्वे प्रवासी देत आहेत आपल्याला. या ठिकाणी 3 नंबर फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे. नक्की प्रवास कसा होणार आहे याबाबत काहीच माहीत नसल्याने प्रशासनाकडून कोणतीही अनाउन्समेंट होत नसल्यानं मोठी गैरसोय होत आहे प्रवाशांना. आपण बघतोय मध्य रेल्वेला बदलापूर रेल्वे स्थानकात जी काही समस्या येते ही काही नवी नाही आहे. काही दिवसांपूर्वीच मालगाडीचीच अडचण निर्माण झाली होती. मालगाडी काढण्यात आल्यामुळे मालगाडी बंद पडल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पावसाळ्यात ट्रेन लेट असतात ही एक अडचण असते. बदलापूरला वाढीव लोकल सेवा नसल्यामुळे एक वेगळी अडचण असते. बदलापूरला 2च रेल्वे ट्रॅक असल्यामुळे 3री-4थी लाईन कधी होणार हा प्रश्न असतो. आणि आज जेव्हा आपण बघतोय की मालगाडी बंद पडल्यामुळे सगळ्या रेल्वे प्रवाशांना बदलापूरकरांना सगळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी आपण बघतोय ही गर्दी आपल्याला सगळं काही सांगत आहे. महिला प्रवासी देखील आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी. तुम्ही कधीपासून उभ्या आहात तिकडे? 1 तास झाला. काय तुम्हाला अनाउन्समेंट तांत्रिक कारणामुळे ट्रेन बंद म्हणजे लेट आहे? ट्रेन लेट आहे तेवढंच सांगण्यात आलं. बाकी अजून काय कधी सुरू नाही, काय आयडिया नाही. 1 तास झाला येथील सगळे प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आहेत. 1 तासापासून फक्त तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती उशिरानं धावत आहे अशा प्रकारच्या अनाउन्समेंट केल्या जातात. मात्र ही लोकल सेवा सुरळीत कधी होईल याबाबत अद्यापही रेल्वे प्रवाशांना काहीच माहिती नाहीये. हा जो काही त्रास होतोय मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हा काही नवीन नाही. आपण नेहमीच बघतोय बदलापूरकरांना हा त्रास सहन करावा लागतोय आणि या संबंधित कोणत्याही व्यक्तीला किंवा रेल्वे प्रशासनाला याबाबत दखल घ्यावीशी का वाटत नाहीये हा मोठा प्रश्न आहे. जसं आपल्याला स्टेशन मास्तरांनी माहिती दिली की लाल सिग्नल असताना हा सिग्नल जो आहे तो तोडून ही मालगाडी पुढे सरकली आणि 2 नंबरच्या ट्रॅकवरून ती 1 नंबरला गेली. त्यामुळे रेल्वे ट्रॅकला देखील तडे गेलेले आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी स्टेशन मास्तरांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना हा जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय. या सगळ्यात आता जी काही अडचण झालेली आहे आणि मालगाडी बंद पडलेली आहे, समस्त रेल्वे प्रवाशांच्या आपण प्रतिक्रिया देखील ऐकत आहोत. कुठेतरी प्रवासी देखील संतप्त झालेले आहेत आणि या संबंधितल्या पुढील बातम्या, पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही पाहत राहा आपले बदलापूर. मोहिनी जाधव, बदलापूर.